गिरणीवाल्याची गोष्ट सांगणार आहे. इकडे नाही, खूप मोठं गाव होतं, त्याच्यामध्ये एक गिरणीवाला राहत होता. ते गिरणीवाला चढून गोष्टी सांगत होता आणि ते कोणाला पण काही पण गोष्टी सांगत होता. मग माणसाने जाऊन त्याला राजाला ही गोष्ट सांगितली. मग त्या गिरणीवाल्याला राजाने महलामध्ये बोलवले. राजाने विचारले की तुझी पोरगी काय खरंच चारा विणून सोनं बनू शकते? गिरणीवाला म्हणाला हा. त्याच्यामध्ये आवाज चालला बरं. मग त्याने राजा म्हणाला उद्या तू तुझ्या पोरीला घेऊन महलामध्ये. मग गिरणीवाल्याने घरी येऊन आपल्या पोरीला सर्व गोष्ट सांगितली. मग ती म्हणत होती बाबा मी तुम्हाला किती वेळेस सांगितले तुम्ही गोष्टी चढू नका सांगू. आता पा तुमच्यावरच तुमची गोष्ट फिरून पडली नाही का? मग दोघं महलामध्ये गेले. महलामध्ये राजाने संध्याकाळी त्या पोरीला एक खूप मोठ्या खोलीमध्ये चाराने खोली सगळी भरली होती आणि त्याच्यामध्ये एक चरखा आणि त्या पोरीला सोडून टाकले. आणि बाहेर शिपाई होते. त्या शिपाईला कशासाठी ठेवलेले? त्या शिपाईला ती पोरगी पळून नाही जावे याच्यामुळे ठेवलेले. पोरगी रडत होती, म्हणत होती मला ते विणून सोनं पण माहित नाही. मग ती रडताना एक छोटासा माणूस आला. सगळ्या रूम मध्ये काळ्या घाबरला आणि ते माणूस आला. मग ती म्हणत होता का ग पोरी तू का रडते? मग ती काय म्हणे मला हे सगळं चाललंय रात्रभरामधून विणून सोनं बनवायचं. मग त्या माणसाने चरख्यावर बसला आणि 3 वेळेस चाक फिरवला. मग तीन वेळेस चाक फिरवल्यावर ते लगेच सोनं बनू लागले. मग त्याने सगळं केलं आणि म्हणाला आता माझं बक्षीस ते ना आपल्या हातातील अंगठी आपल्या मम्मीची आखरी निशाणी असून त्या माणसाला दिली. मग ती पोरगी म्हणाली तुझं नाव काय? तरी त्या माणसाने तिला त्याचं नाव नाही सांगितलं. मग ते दुसऱ्या दिवशी पण राजाने तिला एक खूप मोठ्या खोलीत नेलं आणि पण ती पहिल्याहून जास्ती खूप भरली होती. म्हणून ते माणूस डबल आला आणि त्याने सर्व इणून दिले. मग तिने आपल्या केसामधला रबल त्या माणसाला दिला आणि राजा म्हणाला खरंच गिरणीवाला खरंच म्हणलेला तुझ्या पोरीला तर चाऱ्यापासून सोनं बी नाही येते. मग ते तसं म्हणताना राजाने तिसऱ्या दिवशी त्याला तिसऱ्या खोलीत तिथं दुसरा पहिला खूप मोठी होती आणि त्याच्यात खूप मोठा चारा होता. मग ते माणूस परत आला आणि त्याला चारा विणून देत होता. पण त्या पोरीकडे तिसरी वेळेस जायला कोणतीच भेट नव्हती. मग ते माणूस म्हणला तू मला दुसरं काही तर नाही पण तुझं लग्न झाल्यावरती तुझं बाळ मला देशील? मग ती म्हणाली हो आता माझ्या याच्यापेक्षा काही पर्याय नाही. मग खूप वर्ष निघाली. राजाचं व त्या गिरणीवाल्याच्या पोरीचं लग्न झालं आणि मग त्या राणीला बाळ झालं आणि मग तिला ध्यानच नव्हतं त्या छोट्या माणसाविषयी. मग खूप वर्ष गेले. मग ते एके दिवशी ते माणूस आला आणि म्हणाला की तू तुझा वादा विसरलीस का? पण मग राणी म्हणाली नको माझ्या बाळाला माझ्याशी दूर नको करायला. मग ते माणूस म्हणला तुला 3 दिवसाचा टाइम देईल, तू माझं नाव शोधशील तर तुला तुझं बाळ मिळेल. जर तू असं नाही करणार तर तुला तुझं मूळ मिळणार नाही. मग ते असं म्हणताना पहिल्या दिवशी आपल्या दूताला पाठवून सगळ्या राज्यातील नावे आपल्या संदेशावर लिहून आणायला लावली. मग संध्याकाळचा गोना माणूस आला आणि म्हणत होता ती राणी म्हणत होती तुझं नाव जॅक आहे? ती म्हणत होती नाही. अशी तिने खूप नावे म्हणली पण ते माणूस म्हणत होता हे माझं नाव नाही आणि हसत होता. मग दुसऱ्या दिवशी पण असंच झालं. पण तिसऱ्या दिवशी एक खूप याची गोष्ट झाली. जेव्हा ते दूध येत होता तेवढाच त्याला एक गोना माणूस
लाकडीजवळ जाळ पेटून एका पायावर उडी मारून म्हणत होता, अरे माझं नाव तू कोणाला माहितीच नाही, माझं नाव ग्रेटेल आहे, ग्रेटेल. मग ते असं म्हणत नाचत होता. आता राणीचं मूल माझ्याजवळ कोणालाच नाही माहीत, माझं नाव हॅन्सल आहे, ते असं म्हणत होता. मग दूताने राणीला ही गोष्ट सांगितली. मग राणीने खूप नावं म्हणली, पण मग ती आखरीला जर हॅन्सल नाव घेतलं, त्या बोन्या माणसाला मग त्याला इतका राग आला की आपला डावा पाय जमिनीवर मारला आणि म्हणाला, तुला माझं नाव कसं काय माहीत, तुला माझं नाव काय माहीत. आणि त्याने इतक्या जोरशी पाय मारला की त्याचा सर्व त्याचा भाग तुटून गेला. मग राणीला राणीचं मूल मिळालं आणि राणीनं त्या दूताला आपला गळ्यातला हार दिला आणि म्हणाली, तुझ्यामुळं माझं मूल वाचलं. गोष्टीचे तात्पर्य, कधीही चढून गोष्टी सांगू नये.